नमस्कार, मी आहे दीपाली. तुमचं मनापासून स्वागत करते. तर पूर्ण असा ब्लाऊजचा गोल गळा कितीही मोठा असू द्या, म्हणजे तुमच्या हाईटनुसार, तर त्याची गळा रुंदी कशी ठेवायची, उंची कशी ठेवायची की जेणेकरून तुमचं शोल्डर अजिबात देखील डाऊन होणार नाही. त्यासाठी कटिंग आणि शिलाईच्या या टिप्स फॉलो करा, ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. तर 2.25 इंच गळ्याची रुंदी ठेवली आणि 10 इंच बघा उंची ठेवलेली आहे. तर गळ्याची उंची तुम्ही 12 इंच पण ठेवू शकता किंवा त्यापेक्षा जास्तही ठेवू शकता किंवा त्यापेक्षा कमीही. तर खालच्या बाजूने 2.25 इंचावरती मार्किंग केलं. तर हा माझा स्मॉल साईजचा ब्लाऊज आहे म्हणून मी 2.25 इंच आणि गळ्याची उंची 10 इंच ठेवलेली आहे. आता वरून बघा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर 1 इंच किंवा 1.5 इंच किंवा 1.25 इंच असं 3 मधलं कोणतंही एक मार्किंग, 1 इंच, 1.25 इंच किंवा 1.5 इंच जसं आहे ना तसं ठेवायचं. तिथं कोणताही गळ्याला सेप द्यायचा नाही. तसं केल्याने काय होतं तर शोल्डर डाऊन होतं. जर तुम्ही वरून 1 इंचावरती जसं आहे तसं नाही ठेवलं तर शोल्डर डाऊन होतं. आता गळा बघा बाहेर मी किती पसरट केला तर 1 इंचच पसरट केला आणि हे 1 इंच आहे ना ते वरच्या 1 इंचाला म्हणजे 1.5 इंचाला नेहून जोडलं. आता हा गळ्याचा बॉक्स तयार करून झाला गोल गळ्याचा. इथून बघा अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचं. लक्षात ठेवा या हे मेजरमेंट जे तुम्हाला मी सांगत आहे ना ते लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा गळा जो आहे तो व्यवस्थित येणार आहे. तर अशा प्रकारे गोलाकार गळा जो आहे तो आखून घ्यायचा आहे. तर किती पसरट झाला बघा. खालच्या बाजूने खूप पसरट झाला तर वरच्या बाजूने तो 2.25 इंचच आहे. म्हणजे हा गळा एकदम परफेक्ट कटिंगसाठी रेडी झालेला आहे. तर शिलाईच्या पण टिप्स आहेत, शिलाई कसा करायचा त्या पण बघा, म्हणजे संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहायला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब न विसरता करून घ्या लगेचच. आता गळा कटिंग करून घेतला तर वरून बघा 1 इंच किंवा 1.5 इंच जसं आहे तसं ठेवायचं. तिथे अजिबात शेप कट करायचा नाही, म्हणजे कटिंग करायचं परंतु शेप घ्यायचा नाही. आता गोल गळा कटिंग करून झाला. तुम्हाला अस्तरचा दाखवला, ब्लाऊज पीसचा खाली आहे. तर याची शिलाई कशी करायची व्यवस्थित टिप्सनुसार तर बघा. प्रथम ब्लाऊजचा मेन फॅब्रिक आणि अस्तर हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने टाकायचे, म्हणजे सरळ बाजू आत गेल्या पाहिजेत आणि उलट बाजू असतात त्या वरती आल्या पाहिजेत. तर कमरेच्या बाजूला काय करायचं, टीप मारून घ्यायची. ही गोष्ट लक्षात घ्या, कमरेच्या बाजूला टीप मारून घ्या. का माहिती का, असं केल्याने काय होतं ब्लाऊज हा पाठीमागून उचलत नाही आणि कमरपट्टी पण लावायला लागत नाही, म्हणजे तुमचा वेळही वाचतो आणि ब्लाऊजही बिघडत नाही. ही गोष्ट आली का लक्षात. आता बघा मेन पॉईंट, गळ्याची शिलाई तुम्ही काय करायचं, व्यवस्थित असा गळा हातरून घ्यायचा खालचा आणि वरच्या दोन्ही पार्टचा, आणि गळ्याची शिलाई ही मध्यातून करायची. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जर गोल गळा तुम्ही मध्यातून शिलाई केला तर तो एकदम परफेक्ट शेपमध्ये काय होतो, शिलाई होतो, म्हणजे कुठेही त्याचा अशा गुड्या येत नाहीत किंवा घड्या येत नाहीत. तुम्ही जरी पिनअप्स केलं तरी तुम्हाला सांगते थोड्याशा अशा गुड्या वगैरे तयार होतात एका साईडनं तुम्ही गोल गळा तयार करायला लागला ना म्हणजे. तर मध्यातून बघा मी एका बाजूला गळा शिलाई करत करत चाललेली आहे. व्यवस्थित असा गोलाकार सेप येतो, आपल्याला कापड व्यवस्थित पकडता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा शेप पण आहे ना परफेक्ट पद्धतीने येतो. जसं आपण कटिंगचं परफेक्ट मेजरमेंटनुसार कटिंग केलं तर शिलाई पण परफेक्ट करायला हवी, म्हणजे गळा एकदम परफेक्ट येणार आहे. तर मध्यातून बघा. आता हा इकडून मी शिलाई चालू केली ती दुसऱ्या रेषेपासून इकडे, तर आता पहिल्या रेषेपासून इकडे करायची. म्हणजे काय करायचं, अर्धा इंच या दोन्ही टिपा आहेत ना एकमेकावरती घ्यायच्या, म्हणजे गळा उसवत नाही, म्हणजे एकमेकावरती आल्या पाहिजेत ना, नाहीतर मध्ये स्पेस राहता कामा नये. आता बघा दुसऱ्या बाजूला शिलाई करत करत जायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला शिलाई करत करत जसं पहिल्यांदा आपण शिलाई केली होती ना तशी दुसऱ्या बाजूला पण करायची आहे. फक्त फिनिशिंगमध्ये करायची, कुठेही कापड कमी जास्त होणार नाही. व्यवस्थित त्याच्यावरती हात मांडायचा, व्यवस्थित गोलाकार गळा फिरवत फिरवत काय करायचं, शिलाई करायचं आहे. तर गळा किती पण खोल असू द्या, 2.25 इंच, 2 इंच. जर 12 इंच गळा खोल असेल तर 2 इंच गळा रुंदी ठेवा, आणि गळा जर 10 इंच खोल असेल तर 2.25 इंच गळा रुंदी ठेवा, म्हणजे काय होणार आहे, शोल्डर डाऊन होणार नाही. आता कट्स मारून घ्यायचे, महत्त्वाचं आहे बघा कट्स मारणं. कट्स मारले तर काय होतं, गळा हा ओपन केल्यानंतर व्यवस्थित उलट होतो आणि शिलाईला त्रास होत नाही आणि कुठेही गुड्या घड्या तयार होत नाहीत. त्यामुळे कट्स मारा. आता बघा मी गळा ओपन करून घेत आहे. आता हा गळा जो आहे तो मी म्हणजे ब्लाऊज ओपन करून घेतला. तर सरळ बाजू जी आत होती ना ती पुन्हा वरती आलेली आहे, वरती आली सरळ बाजू. आता सरळ बाजू वरती आल्यानंतर वरच्याच बाजूने शिलाई नाही करायची. ही एक टिप्स लक्षात ठेवा शिलाईची गोलगळ्याला किंवा इतर कोणताही गळा असेल तरी. तर प्रथम अस्तरच्या बाजूनेच टीप मारायची.
दापटीप जी असते ना, आता इथं बघा आपल्याला कंबरपट्टी बसवायला लागणार नाही. परफेक्ट कमरेच्या बाजूला ब्लाऊज पॅक झाला आणि अस्तर कुठेही बाहेर दिसत नाही. दाखवते मी तुम्हाला. कुठेही अस्तर बाहेर दिसणार नाही. कारण आहे ना, अस्तर हे अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही शिलाई करता त्यावेळेस ते आपोआप आतच राहतं बघा, बाहेर अजिबात येत नाही आणि गुड्या पण येत नाहीत ब्लाऊजला. त्यामुळे अस्तरच्या बाजूने आता बघा गळा किती परफेक्ट पद्धतीने ओपन झालेला आहे आणि फिनिशिंग पण खूप छान आलेलं आहे. तर गळ्याची शिलाई पण तुम्ही काय करायचं, आतल्या बाजूनेच करायची, म्हणजे अस्तरच्या बाजूने करायची, म्हणजे एकदम परफेक्ट येतो बघा हा गळा. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की ही परफेक्ट पद्धत म्हणजे आहे गळ्याची. तर आता गळ्याची कटिंग दाखवलेली आहे. आता गळ्याची शिलाई पण मी तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धतीने कशी करायची हे पण दाखवलेलं आहे. तर इथून पुढं पण म्हणजे गळा पाठीमागून उचलू नये किंवा तो व्यवस्थित शेपमध्ये बसावा यासाठी टक्स वगैरे तुम्हाला मारून दाखवते, म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये गळा जो आहे म्हणजे बॅक पार्टचा, गोलगळ्याचा बॅक पार्ट कसा तयार करायचा ते पण शिकायला भेटणार आहे. आता बघा अस्तरच्या बाजूने व्यवस्थित अशी टीप मारून झाली. गळा दाखवते किती मस्त बघा, खालच्या बाजूने किती गोलाकार आणि किती पसरट असा गळा आलेला आहे आणि वरच्या साईडनं बघा जुळून आलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही वेअर करता त्यावेळेस खालच्या बाजूने पण पसरट आणि वरच्या बाजूने पण पुन्हा थोडासा बघा अशा प्रकारे पसरतो आणि हा गळा एवढा फिनिशिंगमध्ये छान येतो ना, खरंच खूप मस्त येतो. एकदा ट्राय करून बघा. आता साईडने काय करायचं, टिपा घालून घ्यायच्या. तर दोन्ही साईडनं अशा प्रकारे टिपा घालून घ्यायच्या आहेत बघा, म्हणजे काय होतं एकदम असं अटॅच होतं फॅब्रिक आणि फिसकत पण नाही. ब्लाऊज ग्लूने चिटकवायच्या ऐवजी काय करायचं, टिपा घालून घ्यायच्या. तर दुसऱ्या पण बाजूला मी टिप घालून दाखवते तुम्हाला एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये. आता दोन्ही साईडने मी काय केलेलं आहे, टिपा घालत घालत आलेली आहे. तर दुसरी बाजू देखील कंप्लीट झालेली आहे. आता एक्स्ट्रा फॅब्रिक असतं ना, धागे वगैरे तिरकस असतात बघा, कुठंतरी कमी जास्त झालेलं असतं, ते असलं असतं ना, ते अशा व्यवस्थित असं कट करून काढायचं. तर मी कट करून काढलं. शोल्डर वगैरे व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं. दुसऱ्या पण बाजूला मी अशाच प्रकारे फिनिशिंगमध्ये कटिंग वगैरे करून घेते आणि इकडच्या साईडला बघा तिरकस आहे ना, ते देखील कट करून काढते. आता शोल्डर डाऊन होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता तयार केल्यानंतर ब्लाऊज पाठीमागून उचलू नये म्हणून टक्स कसा मारायचा बघा. टक्स हा गळ्याच्या उंचीच्या खाली आला पाहिजे, गळ्याच्या उंचीच्या वरती गेला नाही पाहिजे, म्हणजे ब्लाऊज पाठीमागून उचलत नाही. आणि गळा रुंदीचं सांगायचं झालं तर गळा रुंदी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं. जर 10 इंचाचा गळा असेल तर तुम्ही 2.25 इंच धरा आणि 12 इंचाचा किंवा गळा असेल तर तुम्ही ती 2 इंच ठेवा गळा रुंदी, म्हणजे शोल्डर डाऊन होणार नाही. आणि गळ्याची शिलाई करताना ती मध्यातून करा. या 3च टिप्स तुम्ही फॉलो करा. तुमचा ब्लाऊजचा गळा हा एकदम परफेक्ट. एक तर कटिंगची टिप, दुसरी म्हणजे गळा रुंदी परफेक्ट ठेवा आणि तिसरी म्हणजे गळ्याची शिलाई जी आहे ती मध्यातून करा. आता इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांना या तिन्ही टिप्स बरोबर कळल्या. एक तर गळा रुंदी किती ठेवायची, शिलाई कशी करायची आणि